नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार, तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार। आणि अंदाज आपला दुपारनंतर कसा असेल, एक नंतर कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी वारे जोरात वाहणार आहे, तर आपण त्याचा आढावा घेऊया। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दुपारचे 1 वाजले आहेत। आज आहे 28 मे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी 1च्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। तसेच त्याचबरोबर नाशिकच्या काही ठिकाणामध्ये म्हणजे त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, मनमाड, तसेच ज्वारा, वाडा, शहापूर, राजूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे 1 वाजताच्या सुमारास। आणि त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागात म्हणजे ओझर, वणी, वणी, कापरडा, तसेच नवापूर, आंबे, तसेच इकडे जर बघितलं आपण की लासलगाव, पाटोदा, देवगाव, तसेच नागापूर, देवळाली, निमगाव, सिन्नर, मंजूर या ठिकाणी पाऊस हा काही ठिकाणी मुसळधार होणार आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपाचा पाऊस 1च्या सुमारास होण्याचा अंदाज मित्रांनो आहे। त्याचबरोबर आपण बघूया की कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, संगमनेर, घारगाव, राहुरी, तसेच घोडेगाव, गंगापूर, भगूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस दुपार 1च्या नंतर जोरदार होण्याची दाट शक्यता आहे। तसेच मनमाड, येवला या ठिकाणी सुद्धा दुपार 1 नंतर पाऊस होण्याचा खूप मोठा अंदाज आहे आणि दाट शक्यता आहे। तसेच मालेगाव झालं, सटाणा, हारपाडा, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। तर हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आपण ते पण बघणार आहे। तसेच संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार होणार आहे। तसेच लिंबे, जळगाव, बिडकीन, सेंद्र, MIDC, पिंपरी, तसेच पाचोड, गंगापूर, त्याचबरोबर पैठण या ठिकाणी सुद्धा पाऊस हा जोरदार होण्याची दाट शक्यता आहे दुपार 1 नंतर। अजून आपण बघितलं तर की जालना या विभागामध्ये आपण बघतोय, जालना या विभागात तर मधानपूर, तसेच तारगाव, गोला, पांगरी, पानेवाडी, अंबड, तसेच तानवाडी या ठिकाणी सुद्धा जोरदार, आष्टी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। तसेच उमापूर, गेवराई या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो। तर हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत। तर हा पाऊस आपण बघतोय की आता 1च्या सुमारास 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 6 वाजेपर्यंत हा पाऊस असाच चालू असणार आहे। तसेच 7ला काही या वातावरणात थोडासा बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी जे पावसाचं वातावरण होतं 1च्या सुमारास, 2च्या सुमारास जे पाऊस जोरदार पडत होता, तो हा पाऊस नाशिकला 7 वाजेनंतर थोडासा कमी होईल आणि ढगाळ वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊन कमी स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा चालू राहील। तसेच मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, मालेगाव या ठिकाणी पावसाचं वातावरण हे थोडंसं कमी प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो, वातावरण ढगाळ असेल। तसेच इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, पुणे विभागामध्ये जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा, गोरेगाव, चिपळूण, कराड या ठिकाणी मात्र संध्याकाळी 7 नंतर सुद्धा पाऊस असाच चालू राहणार आहे। तसेच आपण जर बघितलं की पंढरपूर विभागामध्ये तर पंढरपूर, खर्डी, सांगोले, तसेच मंगळवेढा, मौंड, बुद्रुक या ठिकाणी सुद्धा हा पाऊस, आटपाडी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस संध्याकाळी 7 नंतर जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। तर हा पाऊस त्या ठिकाणी असाच रात्रीसुद्धा चालणार आहे। तर आपण बघूया 8-9 नंतर सुद्धा या ठिकाणी
त्या पावसाचं वातावरण होतं ते तसंच आपल्याला दिसत आहे, असा अंदाज आहे त्या ठिकाणी हा पाऊस असाच चालू राहणार आहे. तसंच कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, सावंतवाडी, पणजी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस संध्याकाळी त्यावेळेस असाच चालू राहणार आहे मित्रांनो. तर आपण आता जी संध्याकाळी 10 वाजेपर्यंतची अपडेट घेतली आहे. आपण बघूया संध्याकाळी वातावरणामध्ये कोणता अजून बदल होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. व्हिडिओला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.